आम्ही सारे खवय्ये. आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? बेक्ड मॅक्रोनी विथ व्हेजिटेबल. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? त्याच्यासाठी मशरूम्स, बेबी कॉर्न, मॅक्रोनी ही बॉइल्ड आहे. ओके. मग एग व्हाइट्स 4, चीज ग्रेटेड, ब्रोकोली, कांदा बारीक चिरलेला, रेड पेपर, येलो पेपर, प्युरे, टोमॅटो प्युरे, मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेला लसूण. ओके, साहित्य लक्षात घेतलेलं हे आपण नुसतंच कापून घेतलेलं ना? हो, हे नुसतं. त्याच्यावर काही मीठ काही नाही. आणि हे सुद्धा नुसतं शिजवून हे घेतलं. नुसतं उकळत्या पाण्यात तुम्ही घातलं की ते शिजणार आणि मग तुम्ही नुसतं पाणी ड्रेन करायचं आणि गार पाण्याने हे करायचं. ते छान. डन. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा आपण कांदा टाकूया. ओके. आणि गार्लिक टाकूया आणि लसूण घालून घ्या. बस. हे जरा गुलाबीसर व्हायला हे पाहिजे. छान आपण गुलाबी करून घेऊया म्हणजे याची टेस्ट पण छान येते आणि गार्लिक जेवढं रेड होतं तेवढं ते छान टेस्ट लागते. तुमचा हा कांदा जो आहे तो असा थोडासा रेडिश झालेला आहे. आता काय करायचं मला सांग. आता आपण व्हेजिटेबल्स घालूया. काय काय देऊ तुला? आपण आता आधी बेबी कॉर्न आणि ह्याने स्टार्ट करूया. बेबी कॉर्न. ओके. मग ब्रोकोली, मग पेपर्स, रेड पेपर, येलो पेपर, ऑरिगॅनो. हे जे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आहेत हे स्पेशल इटालियन सीझनिंग्सच आहेत किंवा असे वेगळे हर्ब्स पण मिळतात, ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. मीठ आणि रेड पेपर, येलो पेपर आणि मीठ. बस बस. आता हे असे आपण व्हेजिटेबल्स थोडे सॉटे करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चीज पण घालूया. ह्यातलं हाफ चीज ह्याच्यामध्ये घाला. बस. हे चीजने काय होतं? हे ऍक्च्युली आपण पिझ्झा चीज वापरलेलं आहे त्याच्यामुळे बाइंडिंग चांगलं होतं आणि भाज्या एकजीव होतात आणि टेस्ट पण छान येते. तर आपण हे एका सॉसपॅन मध्ये किंवा एक बेकिंग डिश मध्ये आपण हे घालूया. मॅक्रोनी पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आधी ह्याच्यात घाला मॅक्रोनी. सगळी घालून. आता ह्याच्यात आपण टोमॅटो प्युरे घालूया. बरं. किती? एक बस. अजून एक चमचा घातला तरी चालेल. आता हे डन आहे. आता आपण हे बाजूला ठेवून आपण आता एग व्हाईट बीट करूया. बरं. आता ही जी एग व्हाईट्स आहेत ती ह्याच्यात घाला. ते आपण 2 घेतलेत ना? ओके. आता आपण एग व्हाईट छान फ्लफी बीट करून घ्यायचं. जी युजुअल बेक्ड मॅक्रोनीची रेसिपी असते ना त्याच्यामध्ये फुल एग वापरलं जातं म्हणजे विथ द योक. पण आता मी योक काढलेलं कारण योक इज व्हेरी हाय इन कोलेस्ट्रॉल आणि एग व्हाईट जे असतं हे प्रोटीन मध्ये खूप हाय असतं. तर आता हे फ्लफी झालेलं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये भाज्या घालून घेऊ आणि ह्याचं पण पर सर्विंग कॅलरीज जास्त येत नाही. 230-250 पर्यंतच येतात. सो इट्स लाईक अ फुल मील. तुम्ही हे मील म्हणून पण घेऊ शकता. आणि एग्स व्हाईट असल्यामुळे प्रोटीन कंटेंट ह्याच्यामध्ये घरी जेवण बनवताना बॅक ऑफ द माइंड हे चाललेलं असतात का हिशोब? 230 आहेत का 250 आहेत का 150 आहेत? नाही, मी कॅलरीजचा हिशोब नाही करत. फक्त इन्ग्रेडियंट जे मी सिलेक्ट करते ते विचार करून सिलेक्ट करते. म्हणजे बॅक ऑफ द माइंड सारखं चाललेलंच असतं ना. आज घरात किती झाले? आज 250 खाल्लेच. ह्याच्यावरती थोडंसं गार्निश करायचं. चल आता ह्याचं काय करायचंय? आता हे आपण बेक करूया. किती वेळ? 180 डिग्री सेंटीग्रेड फॉर ॲटलीस्ट 20 मिनिट्स. 180. 20 मिनिटासाठी. 20 ते 25 मिनिटं लागतो कामाला. तुम्ही लागा तुमच्या कामाला. साहित्य आणि कृती लिहून घ्या. बेक्ड मॅक्रोनी विथ व्हेजिटेबल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम्स आणि बेबीकॉर्नचे तुकडे, शिजवून घेतलेली मॅक्रोनी, 2 अंड्यांचा पांढरा बलक, किसलेलं चीज, ब्रोकोलीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, टोमॅटो प्युरे, मीठ, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेला लसूण. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लसूण परतून घ्यावी. त्यामध्ये बेबीकॉर्न, मशरूम्सचे तुकडे, ब्रोकोली, ओरेगॅनो, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, मीठ, किसलेलं चीज, मॅक्रोनी आणि टोमॅटो प्युरे घालून मिश्रण वाफवून घ्यावं. एका बेकिंग डिश मध्ये हे मिश्रण काढून घ्यावं. अंड्याचा पांढरा बलक फेटून तो या मिश्रणावर घालावा.
वरून किसलेलं चीज घालावं. 180 डिग्री सेल्सिअसला ओव्हन मध्ये 20 ते 25 मिनिटं बेक करून बेक्ड मॅकरोनी विथ व्हेजिटेबल्स सर्व्ह करावं. आम्ही